हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी डिपार्टमेंटल PSI एक्झाम PYQs ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, त्यामधील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकवरती डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये 1998 पासून ते 2022 पर्यंत जेवढ्या पण परीक्षा झालेल्या आहेत, या सर्व परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले आहेत, तर या सर्व PYQचं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की डिपार्टमेंटल PSI एक्झाम जी आहे, तर ही डिपार्टमेंटल PSI एक्झाम सुद्धा MPSC कंडक्ट करते। मग हा जो व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेच, परंतु हा व्हिडिओ फक्त आणि फक्त याच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे असं नाही, तर हा व्हिडिओ सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। मग ते विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करणार असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईन असेल, स्टेनोग्राफर असेल, किंवा डिपार्टमेंटल ASOची परीक्षेची तयारी करणार असतील, किंवा सरळ सेवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचं कारण असं आहे, मी पुन्हा एकदा सांगेल, कारण डिपार्टमेंटल PSI परीक्षा सुद्धा MPSCच कंडक्ट करते। आणि मित्रांनो, तुम्ही MPSCच्या कुठल्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, तर आपण तयारी करत असताना बाकीच्या जेवढ्या पण MPSC परीक्षा कंडक्ट करते, या सर्वच परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात किंवा सर्वच परीक्षेतील जे क्वेश्चन पेपर असतात, तर या सर्वच क्वेश्चन पेपर्स आपण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। तर यासाठी आपल्याला यासाठी म्हणत आहे की हा व्हिडिओ सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे। मग डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये जेवढे पण प्रश्न झालेले असतात किंवा प्रश्न PYQs विचारलेले असतात, त्यातीलच काही PYQs काय केले जातात आपल्याला नंतर मग कंबाईन ग्रुप बीला टाकतात, ग्रुप सीला टाकतात, किंवा कंबाईन ग्रुप बीचे क्वेश्चन्स आपल्याला डिपार्टमेंटल PSI साठी पण येतात। मग यासाठी तुम्हाला सिंपल एका वाक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही MPSCच्या कुठल्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, तर तुम्ही डिपार्टमेंटल PSI असेल किंवा कुठलीही परीक्षा असेल, या सर्वच जेवढ्या पण MPSC परीक्षा कंडक्ट करते, या सर्वच परीक्षेतील आपण PYQचं आपण सविस्तर जे आहे तर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। तर चला मग आपण या मॉडल ऑक्झिलरी वर्ब हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकवरती नेमकं आपल्याला डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये कशा स्वरूपात प्रश्न विचारलेले आहेत, तर हे आपण पाहायला सुरुवात करूया। मग नेहमीप्रमाणेच मी पुन्हा एकदा सुरुवातीला रिक्वेस्ट करेल की आपण काय करायचं आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दाखवणार आहे, त्यावेळेस आपण सर्वांनी एक काम करायचं आहे, तर त्याच्यामध्ये नंबर टाका 1 2 3 4, आणि त्याच्यानंतर जेवढे मी प्रश्न दाखवणार आहे, तर त्याचं मी ज्यावेळेस स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दाखवतोय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या लेवलनी त्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं हे बघा, आणि त्याच्यानंतर तुमचे किती प्रश्न बरोबर येतात, किती प्रश्न चुकतात। जरी एखाद्या वेळेस प्रश्न त्या ठिकाणी जे आहे तर आपण अंदाजे आपल्याला खात्री नव्हती, परंतु आपण अंदाजे जरी प्रश्न आपण त्या ठिकाणी उत्तर टिक केलं असेल किंवा आपण आन्सर ऑप्शन निवडला असेल, परंतु आपल्याला माहीत नव्हतं त्याचं उत्तर नेमकं तेच का आहे, तर त्यावेळेस काय करायचं आहे मित्रांनो, त्याचा विचार करायचा आहे की नेमकं आपल्याला काय वाटलं आणि त्याचं विश्लेषण काय होतं। तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिल्या, तर तुम्हाला निश्चितच या व्हिडिओचा सुद्धा खूप फायदा होणार आहे। आणि तुम्ही स्वतः चेक करा की नेमकं आपले किती प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येतात, आणि प्रत्येक कॉन्सेप्ट जी आपण कॉन्सेप्ट याच्यामध्ये घेणार आहोत, तर ती प्रत्येक कॉन्सेप्ट आपण सर्वांना रिक्वेस्ट करतोय की आपण व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे। तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी वर्ब हा जो टॉपिक आहे, या टॉपिकवरती जे विचारलेले PYQs 1998 पासून ते फार 2022 पर्यंत जेवढे बी पेपर झालेत, त्यातील प्रश्न घ्यायला मग आपण सुरुवात करूया। चला बघा, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न आहे, शॅल आय बाय अ स्कूटर हा जो प्रश्न आहे, तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिपार्टमेंटल PSI एक्झाम, जे डिपार्टमेंटल PSI एक्झाम 2022 मध्ये झालेला जो पेपर आहे, तर डिपार्टमेंटल PSI 2022च्या पेपरमध्ये हा आपल्याला प्रश्न विचारला आहे। काय प्रश्न विचारला आहे, शॅल आय बाय अ स्कूटर, शॅल आय बाय अ स्कूटर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे, आणि याच्यामध्ये प्रश्न असे विचारला आहे, द मॉडल इन द सेंटेन्स अबोव हॅज बीन यूज टू एक्सप्रेस डॅश डॅश। मग यामध्ये आपल्याला काय केलं, या ठिकाणी मॉडल कोणतं आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, शॅल हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, आणि याच्यामध्ये प्रश्न असा विचार आहे की हे जे शॅल आहे, या वाक्यामध्ये शॅल हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरलंय, त्याच्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय, आपल्याला अशा स्वरूपातला प्रश्न विचारला आहे। मग मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस हा प्रश्न पाहाल किंवा ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक PYQs आपण या टॉपिकमध्ये जे PYQs घेणार आहोत, ते जर तुम्ही PYQs जर पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे आपण आतापर्यंत जे पारंपरिक पद्धतीने फक्त कॅन म्हणलं की आपण शकतो, कुड म्हणजे की शकला, अशा प्रकारे जे पाठ करत होतो, तर तसं आपण अभ्यास करणं थांबवलं पाहिजे, आणि आपल्याला आत्ताच्या लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार अभ्यास करणं गरजेचं आहे। मग कॅन या शब्दाचा अर्थ शकतो असा होतोय, परंतु कॅन हा शब्द फक्त आणि फक्त ॲबिलिटी दर्शवण्यासाठी वापरला जात नाही, तर कॅनचे खूप सारे फंक्शन आहेत।
तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मग त्याच पद्धतीने शॅल आणि विल म्हणलं की आपण काय करतोय, फ्युचर इंडिकेट करतो. शॅल आणि विल मधून काय केला जातो, फ्युचर इंडिकेट केला जातो. परंतु शॅल जे आहे तर शॅल हे आपण आणखी कशासाठी वापरतोय हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करणं, लक्षात घेणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस आपण शॅल आय, ज्यावेळेस आपण काय करतोय, शल जे आहे तर शलने ज्यावेळेस आपण शल आयने प्रश्न विचारतोय, म्हणजेच काय लक्षात घ्यायचंय, शल जे आहे तर शल हे आपण लक्षात घ्यायचंय, शल हे आपण कशासाठी, परमिशन, लक्षात घ्या, शल जे आहे तर शल हे आपण परमिशन घेण्यासाठी सुद्धा आपण काय करतोय, टू सीक द परमिशन. म्हणजे आपण या ठिकाणी मी असं म्हणेल, वी कॅन ऑल्सो यूज शल टू सीक परमिशन. म्हणजे आपण लक्षात घ्यायचं आहे, शल जे आहे तर शल हा आपण काय करतोय, परमिशन घेण्यासाठी सुद्धा आपण काय करतोय, शल हे मोडल ऑब्जेक्ट व्हर्ब वापरतोय. जसं की आता बघा, मला असं म्हणायचं आहे, मी लेक्चर सुरू करू का, शल आय स्टार्ट द लेक्चर. मी सेशन सुरू करू का, शल आय स्टार्ट द सेशन. मी तिकडे जाऊ का, शल आय गो देअर. तर या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे, शल जे आहे तर शल हे काय करतोय, परमिशन घेण्यासाठी पण आपण यूज करतोय. मग आपल्याला हा यूज माहीत असणं गरजेचं आहे. मग शल हे कशासाठी वापरतोय आपण, टू सीक परमिशन, म्हणजेच परमिशन घेण्यासाठी आपण शल हे यूज करतोय. मग यामध्ये लक्षात घ्या, शल जे आहे तर शल हे वापरलेलं आहे, शल आय बाय अ स्कूटर, म्हणजेच मी स्कूटर खरेदी करू का, मी स्कूटर खरेदी करू का, असं ज्यावेळेस आपण म्हणतोय त्यावेळेस या वाक्याचा अर्थ आपल्याला सहज समजतोय की आपण समोरच्या व्यक्तीला काय करतोय, परमिशन मागतोय. म्हणजेच या ठिकाणी जे आहे ते आपण विचारतोय त्याच्यामध्ये. मग यासाठी लक्षात घ्यायचं आहे, शल जे आहे तर शल हे यामधून काय केलं जातंय, परमिशन सुद्धा व्यक्त केली जाते. आणि मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, आता शल जे आहे तर शल हे प्रॉमिस, या वाक्यामधून प्रॉमिस आहे का, शल आय बाय अ स्कूटर, मी स्कूटर खरेदी करू का, याच्यामध्ये वचन दिलेलं आहे का, नाही. मग याच्यामध्ये सजेशन आहे का, नाही. याच्यामध्ये ॲडवाईस केलेलं आहे का, नाही. तर याच्यामध्ये काय आहे मग डिअर फ्रेंड्स, सिकिंग परमिशन. म्हणजेच काय, या वाक्यामधून काय केलं आहे, या प्रश्नामधून परमिशन मागितलेले आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर सी आहे. पण आपल्याला बघा, आता सध्याचा परीक्षेचा फॉर्मॅट, सध्याचे जे ऑप्शन देण्याची पद्धत समजून घ्यायची. आपण काय केलं, 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला समजलं आहे, शल या वाक्या म्हणजे या प्रश्नामधून परमिशन मागितलेलं आहे. मग आपण या ठिकाणी सी निवडलं. पण सी हे ऑप्शन आपल्या डोक्यामध्ये सारखं असतंय की ए म्हणजे पहिल्यांदा असते, बी हे दुसऱ्याला असते, सी हे तिसऱ्याला, डी हे चौथ्याला. परंतु या ठिकाणी सी जे ऑप्शन आहे तर सी हे ऑप्शन आपल्याला चेक करायचं आहे. जर ते बरोबरच 3 नंबरला आहे का हे पण चेक करणं गरजेचं आहे. पण इथे दिलेलं आहे सी हे 3 नंबरलाच आहे. आता बघा, इथं 1 नंबरला काय दिले, डी ऑप्शन दिले, डी ओनली. मग आपण काय करतो, बऱ्याच वेळेस विद्यार्थी सिली मिस्टेक करतात. मग समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर ए आहे, मग ते काय करतात, गोल करत असताना ए बरोबर उत्तर काढलंय, पण उत्तर गोल करत असताना आन्सर पेपरमध्ये ते काय करतात, उत्तर गोल करताना 1ला गोल करतात, परंतु 1ला तर काय आहे, डी आहे. तर या पद्धतीने आपण ह्याची पण सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. यालाच आपण म्हणतोय सिली मिस्टेक. आणि ही मिस्टेक एवढी महागामध्ये पडते की आपला जे आहे तर आपण त्या परीक्षेमध्ये रिझल्ट येण्यापासून आपण दूर जातोय. यासाठी काय करायचं, या बारीक लहान लहान गोष्टी असतात, याचा सुद्धा आपण परीक्षेमध्ये विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मग मी तुम्हाला जे सांगत होतो की आपण डिपार्टमेंटल PSI एक्झामची तयारी करत असताना इतर परीक्षेचे सुद्धा क्वेश्चन पाहिले पाहिजेत. किंवा तुम्ही इतर परीक्षेची तयारी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही डिपार्टमेंटल PSIचीच नाही तर स्टेनोग्राफर असेल, डिपार्टमेंटल ASO असेल, इतर परीक्षेचे सुद्धा आपण काय केले पाहिजेत, क्वेश्चन पेपर पाहिले पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी इथं समोर दाखवतोय, हाच प्रश्न आपल्याला डिपार्टमेंटल ASOचा पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा विचारलेला आहे. बघा, हाच प्रश्न आपल्याला विचारला, शॅल आय बाय अ स्कूटर. आपल्याला हाच प्रश्न काय केलाय, हेच वाक्य आहे, हे विचारलं आपल्या डिपार्टमेंटल PSI 2022ला. हेच वाक्य आपल्याला कुठं विचारलेलं आहे, डिपार्टमेंटल ASO. कुठं, डिपार्टमेंटल ASOच्या 2022च्या पेपरमध्ये सेम सेंटेन्स आपल्याला विचारलं आहे, शॅल आय बाय अ स्कूटर, शॅल आय बाय अ स्कूटर. मग तुम्ही एका सेकंदामध्ये उत्तर सांगू शकताय. तर याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात द्या, हाच प्रश्न, हेच वाक्य आपल्याला आणखी STI 2017चा जो पेपर झाला तर STI 2017च्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला तेच सेम सेंटेन्स विचारलेला आहे, शॅल आय बाय अ स्कूटर. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही डिपार्टमेंटल PSIची तयारी करताय, मग फक्त डिपार्टमेंटल PSI एक्झाममधलेच क्वेश्चन्स पाहू नका, इतर परीक्षेत सुद्धा PYQs आपण पाहणं गरजेचं आहे. शॅल आय बाय अ स्कूटर. मग STI 2017 हा प्रश्न कधी विचारला आहे, STI 2017. आणि तो प्रश्न कधी कॉपी पेस्ट केला आहे, 2022चा, म्हणजे 5 वर्षांनी कॉपी पेस्ट केलेला आहे. तर या ठिकाणी काय आहे, शॅल आय बाय अ स्कूटर. या वाक्यामधून पण म्हणजे वाक्य पण तेच आहे. मग याच्यामध्ये या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय, तर त्याचं उत्तर सुद्धा इथं पण काय आहे, सिकिंग परमिशन. मग हा जो प्रश्न आहे तर वाक्य पण तेच आहे, पण बघा यामध्ये काय केले, डायरेक्ट 1 2 3 4 असे ऑप्शन दिलेले आहेत.
आणि तिथं काय केलं आहे ABCD आणि त्याच्यानंतर खाली आन्सर ऑप्शन दिलेले आहेत ओनली A, ओनली B, ओनली C. तर यामध्ये लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, म्हणजेच काय ग्रामर तेच आहे, वाक्य तेच आहे, फक्त बदल काय झालेला आहे लेटेस्ट एक्झाम पॅटर्नमध्ये चेंज काय झालेला आहे तर ते म्हणजेच काय प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. आणि म्हणून काय करायचं आपल्याला या ठिकाणी घाबरून जायची गरज नाही. लेटेस्ट एक्झाम पॅटर्न म्हणजे काय ग्रामर पूर्ण चेंज झालेलं आहे असं नाही. लेटेस्ट एक्झाम पॅटर्न म्हणजेच काय आहे मित्रांनो, तर आपल्याला सध्या जे आहे ते ग्रामर तेच आहे, कॉन्सेप्ट तीच आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत या ठिकाणी वेगळी आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न. व्हॉट डज द अंडरलाइन मोडल ऑक्सिलरी सजेस्ट. या वाक्यामध्ये जे कॅन आहे तर हे कॅन या वाक्यामध्ये कॅन जे आहे तर कॅन या मोडल ऑक्सिलरी व्हर्बमधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय. मग मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं कॅन म्हणलं की आपण डोक्यात काय घेतोय, कॅन हे फक्त ॲबिलिटी दाखवतं असं नाही. कॅन हा जो शब्द आहे तर कॅन हा शब्द ॲबिलिटी दाखवतोच, पण कॅन हा शब्द आणखी काय इंडिकेट करतोय तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. कॅन हे ॲबिलिटी दाखवतं. मी इथं लिहितो. तर कॅन हा जो शब्द आहे तर कॅन हा शब्द फक्त आणि फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, कॅन हा शब्द फक्त ॲबिलिटीज दाखवतो असं नाही. तर कॅन या मोडल ऑक्सिलरी व्हर्बमधून मग प्रेझेंट ॲबिलिटी म्हणा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेझेंट ॲबिलिटी म्हणा किंवा प्रेझेंट कॅपेबिलिटी म्हणा, त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे कॅनमधून काय केलं जातं आहे प्रोबॅबल या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे प्रेझेंट प्रोबॅबिलिटी म्हणून आपण त्याला. ठीक आहे, प्रेझेंट प्रोबॅबिलिटी, प्रेझेंट प्रोबॅबिलिटी सुद्धा व्यक्त केली जाते. याच्यामधून काय व्यक्त केली जाते प्रेझेंट प्रोबॅबिलिटी. प्रेझेंट प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय या ठिकाणी संभाव्यता सुद्धा व्यक्त केली जाते, पण कोणती आत्ता सध्याची. मग सपोज काय असेल आपल्या घरामध्ये लहान लेकरू आहे तर त्या लहान लेकराच्या हातामध्ये समजा त्यांनी चाकू घेतला तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय यू कॅन गेट हर्ट, म्हणजे तुला कदाचित त्याची जखम होईल, इजा होईल, म्हणजेच काय संभाव्यता आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून याला काय म्हणायचं प्रेझेंट प्रोबॅबिलिटी म्हणतोय आपण. तसेच कॅन म्हणजे आहे तर कॅन हे परमिशन देण्यासाठीही वापरू शकतोय आणि परमिशन घेण्यासाठी पण आपण वापरतोय. म्हणजे कॅनमधून काय लक्षात घ्यायचं, कॅन हा जो शब्द आहे कॅन हे जे मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे याच्यामधून ॲबिलिटी, कॅपॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी आणि परमिशन देण्यासाठी सुद्धा आपण कॅन वापरतोय. मग तुम्हाला आत्ताच्या लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार कॅन म्हणलं की फक्त ॲबिलिटी नाही, कॅन म्हणलं की फक्त कॅपॅबिलिटी नाही किंवा कॅपॅसिटी नाही, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कॅनमधून ॲबिलिटी, कॅपॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी आणि परमिशनसुद्धा व्यक्त केली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॅनचं वाक्य दिलं जातं आहे आणि त्याच्यामध्ये काही वेळेस ऑप्शन देत असताना हे चारही ऑप्शन असतात, ॲबिलिटी पण असते किंवा प्रोबॅबिलिटी असते, परमिशन असते, पण आपल्याला याचं उत्तर काढत असताना वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊन उत्तर काढायचं असतं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग यू कॅन गो नाव, म्हणजे तू आत्ता जाऊ शकतोस, तू आत्ता जाऊ शकतोस. मग आपल्याला सहज समजतंय तू जाऊ शकतोस म्हणजेच काय याच्यामधून काय केलं आहे परमिशन दिलेली आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे यू कॅन गो नाव, याच्यामधून काय केलेलं परमिशन दिलेली आहे. काय केलेलं आहे परमिशन. यू कॅन गो नाव, तू जाऊ शकतोस म्हणजे तू आत्ता जाऊ शकतोस, यामधून परमिशन दिलेली आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इंडिकेट ॲबिलिटी, खालीलपैकी कोणतं वाक्य ॲबिलिटी इंडिकेट करत आहे. मग लक्षात घ्यायचं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ॲबिलिटी इंडिकेट करणारा शब्द कुठला आहे कॅन. कॅनमधून काय केलं जातं ॲबिलिटी व्यक्त केली जाते. आता खरं पाहता लक्षात घ्या कुड या शब्दामधून सुद्धा ॲबिलिटी व्यक्त केली जाते. कुड या शब्दामधून सुद्धा ॲबिलिटी व्यक्त केली जाते, पण कुडमधून काय असते पास्ट ॲबिलिटी व्यक्त केली जाते आणि कॅनमधून काय केली जाते प्रेझेंट ॲबिलिटी व्यक्त केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे तर याचं उत्तर तर खरं पाहता आता आपल्याला असं काही दिलं नाही प्रेझेंट का पास्ट, परंतु आपण कॅनमधून काय करतोय ॲबिलिटी व्यक्त करतोय. म्हणून आपण 4 ऑप्शनपैकी दिलेलं जवळचं ऑप्शन कोणतं आहे कॅन आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे आय कॅन लिफ्ट द बॉक्स बाय माय सेल्फ. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ॲबिलिटी इंडिकेट केलेली आहे. मग कोणतं वाक्य ॲबिलिटी इंडिकेट करत आहे तर 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय कुडमधून सुद्धा ॲबिलिटी व्यक्त केली जाते, पण कुडमधून काय केली जाते पास्ट ॲबिलिटी व्यक्त केली जाते. परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचं मग 4 पैकी जवळचा ऑप्शन कुठला आहे तर ॲबिलिटी इंडिकेट करणारं कॅनमधून आपण ॲबिलिटी व्यक्त करतोय. ठीक आहे. म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. इथं काय आपल्याला काय प्रश्न असा विचारला नाही की नेमकं प्रेझेंट का पास्ट, त्याच्यामध्ये फक्त ॲबिलिटी दिलेला आहे. या ठिकाणी आपण कॅनमधून पण ॲबिलिटी व्यक्त केली जाते. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्स. आपल्याला असा प्रश्न विचार आहे करेक्ट सेंटेन्स कोणता आहे दिलेल्या वाक्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. बघा यू ऑट हॅव हेल्प्ड हिम,
यू हॅव ऑट टू हेल्प हिम, यू ऑट हॅव टू हेल्प हिम, यू ऑट टू हॅव हेल्प हिम. या ठिकाणी बघा ही 4 वाक्य जे दिले तर यामधलं कोणतं वाक्य बरोबर आहे. मग यामध्ये हे 4 वाक्य दिले तर यातलं वाक्य कोणतं बरोबर आहे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा जो ऑट टू आहे तर ऑट टू हा शब्द असा असतंय, काय असतंय, ऑट टू असतंय. तर याच्यामध्ये ऑट सोबत टू वापरलं जातं, ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. मग याच्यामध्ये ऑट सोबत टू आहे का, नाही, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. इथं ऑट टू आहे, चला ठीक आहे बरोबर. इथं ऑट सोबत टू आहे का, नाही, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. इथं ऑट टू आहे. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची, ऑट टू प्लस V1. ज्यावेळेस आपण ऑट टू वापरतो त्यावेळेस क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. मात्र या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑट टू हॅव प्लस V3 असते. पुढे जर V3 असेल तर ऑट टूच्या नंतर आपल्याला हॅव वापरायचं असते, म्हणजेच ऑट टूच्या नंतर हॅव असणार आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असणार आहे. पण इथं काय आहे, सगळं आहे बरोबर. ऑट टूच्या नंतर ऑट सोबत टू पण आहे, इथं V3 पण आहे, मात्र हॅव काय केलेलं आहे, अगोदर वापरलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हे 2 नंबरचं ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे. तर उत्तराचं ऑप्शन कोणतं बरोबर येतं, 4 नंबर. मग ऑट टू सोबत काय करायचं आहे, हॅव वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. हे ऑट टू कशासाठी वापरतोय, तर ऑट टू जे आहे तर ऑट टू हे आपण ऑब्लिगेशन म्हणजे आपले जे कर्तव्य असतात तर हे कर्तव्य व्यक्त करण्यासाठी आपण वापरतोय. आणि ऑट टू हॅव प्लस V3 म्हणजे हे पास्टमधलं जे ऑट टू हॅव प्लस V3 आहे तर हे पास्ट ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी वापरतोय. मी जे आता तुम्हाला सांगितलं 2 ते तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ऑट टू म्हणजेच काय, प्रेझेंट ऑब्लिगेशन, काय म्हणू आपण त्याला, ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजेच काय म्हणतो आपण, कर्तव्य. या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे ऑब्लिगेशनसाठी आपण वापरतोय, आपले कर्तव्य जे आहे तर कर्तव्य सांगण्यासाठी. आणि ऑट टू हॅव प्लस V3 हे सुद्धा ऑब्लिगेशनसाठीच वापरतोय. मात्र हे कशासाठी वापरतोय आपण, पास्ट ऑब्लिगेशन सांगण्यासाठी. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया करणं गरजेचं होतं, म्हणजेच ते करणं आपलं कर्तव्य होतं, यासाठी आपण काय वापरतोय, ऑट टू हॅव प्लस V3. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघू. बी वेअरलेस समथिंग वर्स डॅश डॅश टू यू. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे. तर याच्यावरती MPSCने आपल्याला खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. आत्ताचा जो 2020चा राज्यसेवेचा पेपर झाला तर या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न जो आहे तर प्रश्न हा यावरती विचारलेले. कॉन्सेप्ट कुठली आहे लक्षात घ्यायची, हे कधीच विसरायचं नाही, कधीही लक्षात ठेवायचं. बघा खूप महत्त्वाचा रूल सांगत आहे मी तुम्हाला. लेस्ट हा जो शब्द आहे, लेस्ट कधीही लक्षात ठेवायचे, लेस्टने सुरू होणारा क्लॉज जो आहे, लेस्टने सुरू होणाऱ्या क्लॉजमध्ये कधीही लक्षात ठेवायचं काय वापरायचं आहे, शुड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, लेस्टने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये, लेस्टने सुरू होणारा जे क्लॉज आहे किंवा वाक्य आहे त्याच्यामध्ये कोणतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरतात, तर त्याच्यामध्ये शुड हे मॉडल वापरतात. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं शुड. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, लेस्टच्या क्लॉजमध्ये शुड वापरायचं आहे, पण लेस्टच्या क्लॉजमध्ये शुड नंतर नकारार्थी शब्द वापरायचे नाहीत. पुन्हा लक्षात घ्या, लेस्टच्या क्लॉजमध्ये शुड नंतर नकारार्थी शब्द वापरले जात नाहीत. म्हणजे इथं तर वापरला नाही, फक्त मी तुम्हाला सांगतोय लेस्टच्या क्लॉजमध्ये शुड नंतर, शुड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरतात, परंतु इथं लक्षात काय ठेवायचं, शुड नंतर नकारार्थी शब्द वापरत नाहीत. नकारार्थी शब्द वापरू नये, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग सिंपल लक्षात काय ठेवायचं बघा, लेस्ट संदर्भात ते 2 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला नियम आहे लेस्ट सोबत कोणतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरायचं आहे, तर लेस्ट सोबत काय करतोय आपण, शुड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरतोय. आणि लेस्ट वापरल्याच्या नंतर शुड या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर म्हणण्यापेक्षा लेस्टच्या वाक्यामध्ये, लेस्टने सुरू होणाऱ्या क्लॉजमध्ये आपण नकारार्थी शब्द वापरायचे नाहीत. मग ते नो असेल, नॉट असेल, नेव्हर असेल, अशा प्रकारचे नकारार्थी शब्द वापरायचे नाहीत. मग आता मी जे तुम्हाला सांगितलं 2020चा राज्यसेवेचा पेपर झाला, तर या पेपरमध्ये सरळ आपले प्रश्न जो आहे तो प्रश्न हा अशाच प्रकारचा विचारलेला आहे. ठीक आहे. तर त्यामुळं काय करायचं मित्रांनो, लक्षात ठेवायचं लेस्ट आलं की त्या ठिकाणी काय करायचं, शुड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असायला पाहिजे. मग याचं उत्तर काय असणार आहे, शुड हॅपन. नेक्स्ट बघा, पुढे आपल्याला प्रश्न विचारले करेक्ट सेंटेन्स. येस, करेक्ट सेंटेन्स विचारला. हा प्रश्न विचारला डिपार्टमेंटल PSI 2011च्या पेपरमध्ये. यू नीड नॉट टू सेंड दोज बुक्स टू मी. यू नीड नॉट टू सेंड. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट कधीही लक्षात ठेवायची, जेवढे पण मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत तर या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा नियम सगळ्यात पहिला लक्षात घ्यायचं आहे. हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहेत जे बेसिक, त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात मॉडल ऑक्झिलरी व्हर्बमध्ये. एक असते परफेक्ट मॉडल्स म्हणजेच ते कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, माईट हॅव, मस्ट हॅव,
ऑट टू हॅव आणि नीड नॉट हॅव आल्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. अन्यथा बाकी जेवढे पण मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहेत, कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, माईट असेल, ऑट टू असेल, नीड असेल, यूज टू असेल, यांच्यानंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. म्हणजे या सगळ्या मोडल ऑक्सिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय आणि त्या क्रियापदाला आपण यस, ईएस, आयएस, ईडी, आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. मग इथं लक्षात घ्या नीड नॉट आहे आणि नीड नॉटच्या नंतर काय केलं इथं लक्षात घ्यायचं. आणखी एक गोष्ट महत्त्वाची, टू वापरल्याच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचं आहे, टूच्या नंतर कधीही काय असते क्रियापदाचं पहिलं रूप असतंय. त्याच्यामुळे इथं तर काय केलं आयएनजी वापरले म्हणजे या ठिकाणी वाक्य चुकलेलं आहे. यू नीड नॉट टू सेंड, या ठिकाणी लक्ष द्या सेंडेड, इथं टूच्या नंतर काय केलं V2 वापरलेलं आहे. खरं पाहता हे V2 पण काय आहे चुकीचंच आहे. का? कारण सेंड या क्रियापदाचं V2 काय असते सेंड, सेंट आणि सेंट. म्हणजे या ठिकाणी एकतर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे टूच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. 2 + V1 याला आपण म्हणतोय इन्फिनेटिव्ह. टूच्या नंतर क्रियापदाचं आपण काय करतो पहिलं रूप वापरतो, हे लक्षात घ्यायचं आहे. 2 + V1 वापरायचं आहे. आणि या ठिकाणी काय केलं सेंडेड केलेलं आहे, जे की हे पण ऑलरेडी चुकीचंच आहे. यू नीड नॉट सेंड दोज बुक्स टू मी, मग या ठिकाणी यू नीड नॉट सेंड दोज बुक्स टू मी. लक्षात घ्यायचं आहे आणखी एक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, ज्या वेळेस काय केलं जातं आहे हे नीड हा जो शब्द आहे तर नीड हा शब्द आपण दोन प्रकारे वापरतोय. नीड हा शब्द मोडल ऑक्सिलरी व्हर्ब म्हणून पण वापरतोय आणि नीड हा शब्द आपण मेन व्हर्ब म्हणून पण वापरतोय. पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, खूप सिंपल तुम्हाला सांगून टाकतोय, तर ते म्हणजेच काय नॉट हा जो शब्द आहे ना, नॉट हे जे आहे तर नॉट हे नेहमी आपण कोणासोबत वापरतो हेल्पिंग व्हर्ब सोबत वापरतोय किंवा मोडल ऑक्सिलरी व्हर्ब सोबत आपण वापरतोय. म्हणजे कुठला शब्द नॉट हा शब्द, मग आपल्याला या ठिकाणी समजत नाही की नीड हा शब्द नेमका मेन व्हर्ब आहे का मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे. मग तुम्ही कधीही लक्षात ठेवायचं आहे नॉट हा जर शब्द आला की त्या ठिकाणी त्या शब्दाला कुठल्या नीड असेल, डेअर असेल, कुठलाही शब्द असेल, इज असेल, आर असेल, त्याच्यासोबत जर नॉट आलं तर त्याला कधीही काय करायचं आहे हेल्पिंग व्हर्ब समजा किंवा ऑक्सिलरी व्हर्ब समजा, त्याला मेन व्हर्ब समजायचं नाही. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं इथं नॉट आहे, मग नॉट जर असेल तर त्या ठिकाणी नॉटच्या नंतर काय असायला पाहिजे डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप असायला पाहिजे. तिथं इन्फिनेटिव्ह येणार नाही. काय येणार नाही? इन्फिनेटिव्ह येणार नाही. का? जर नीड नॉटमध्ये या वाक्यामध्ये जर नीड हा शब्द हेल्पिंग व्हर्बचं कार्य करत असेल तर मग या वाक्यामध्ये मेन व्हर्ब असायला पाहिजे, कारण वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाशिवाय इंग्लिशमध्ये वाक्यच बनत नाही. यासाठी काय करायचं, मग हे जर काय झालं इन्फिनेटिव्ह झालं, हे काय झालं इन्फिनेटिव्ह झालं. आणि मी पुन्हा तुम्हाला सिंपल एक सांगेल, जे इन्फिनेटिव्ह असते तर इन्फिनेटिव्ह हे वाक्यामध्ये कधीच मुख्य क्रियापदाचं काम करत नाही. आणि मग लक्षात घ्यायचं आहे, कधीही लक्षात ठेवायचं आहे इंग्लिशमध्ये वाक्य जे आहे तर त्या प्रत्येक वाक्यामध्ये मुख्य क्रियापद असावंच लागतंय, मेन व्हर्बशिवाय वाक्यच होऊ शकत नाही. मग या ठिकाणी जर आपण या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या नीडच्या नंतर नॉट आहे म्हणजेच हा हेल्पिंग व्हर्ब आहे किंवा ऑक्सिलरी व्हर्ब म्हणा. आणि मग याच्यानंतर जर 2 + V1 असेल तर याच्यामध्ये मेन व्हर्ब कुठं आहे, तर यासाठी काय करायचं लक्षात घ्या, नीड नॉट जर असेल, नीडच्या नंतर आपण जर नॉट वापरलं तर लक्षात आलेलं आहे की हा शब्द मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे. आणि मोडल ऑक्सिलरी व्हर्ब जर असेल तर त्याच्यानंतर डायरेक्ट काय करायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. तिथं इन्फिनेटिव्ह वापरायचं नाही, तिथं जिरंड वापरायचं नाही, तिथं आयएनजी प्रत्यय वापरायचा नाही. आणि म्हणून याचं उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे? 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर? चला नेक्स्ट बघा. I was afraid that if I asked him again, he dash dash refused. मग यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर आपल्याला यामध्ये जेवढे पण मोडल ऑक्सिलरी व्हर्ब असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे ग्रुप तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. कॅन असेल, शुड असेल, मे असेल आणि मस्ट असेल. साधारणतः हे चारही मोडल ऑक्सिलरी व्हर्ब हे काय दाखवतात? प्रेझेंट इंडिकेट करतात. काय? प्रेझेंट किंवा फ्युचर दर्शवतात. कॅन असेल, शुड असेल, मे असेल, मस्ट असेल, हे कोणता टेन्स इंडिकेट करतात? प्रेझेंट किंवा फ्युचर. आणि इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कुड असेल, माईट असेल, त्याच्यानंतर वुड असेल आणि हॅड तर समजतेच आपल्याला, यूज टू समजते आपल्याला, तर हॅड टू किंवा हॅड असेल. ठीक आहे, हे काय करतात? पास्ट इंडिकेट करतात. मग कुड हा शब्द जो आहे तर पास्ट इंडिकेट करतो, माईट पास्ट आहे, वुड पण पास्टसाठी आपण यूज करतोय आणि हॅड टू सुद्धा आपण पास्टसाठीच आपण यूज करतोय. म्हणजे कॅन, शुड, मे आणि मस्ट हे 4 शब्द काय करतात? प्रेझेंट किंवा फ्युचर इंडिकेट करतात. हे पास्ट टेन्ससाठी आपण वापरत नाहीत. मग तुम्ही म्हणत असाल हे आता इथं का सांगताय, तर त्याचं लक्ष द्या. टेन्स ॲग्रीमेंटचा मी तुम्हाला एकदम जबरदस्त नियम सांगितला होता, त्याला मी सांगितलं होतं मास्टर रूल. टेन्स ॲग्रीमेंटचा मास्टर रूल काय आहे?
तर एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण पास्ट टेन्स असतोय. पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचा ॲग्रीमेंट होत नाही, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. म्हणजे एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स दिला तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. इथं लक्षात घ्या तुम्ही, आय वॉज अफ्रेड दॅट इफ आय आस्क्ड हिम अगेन. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या वाक्यामध्ये टेन्स कुठला आहे, याच्यामध्ये पास्ट टेन्स आहे. मग पास्ट टेन्स जर असेल तर पुढची जी फिल इन द ब्लँक आहे, हे पुढचं जे वाक्य आहे तर याच्यामध्ये सुद्धा कोणता टेन्स असायला पाहिजे, पास्ट टेन्स असायला पाहिजे. कुठला टेन्स असायला पाहिजे, पास्ट. मग याच्यामध्ये कॅन हा शब्द कोणता टेन्स इंडिकेट करतोय, प्रेझेंट इंडिकेट करतो. मे हा शब्द कोणता टेन्स इंडिकेट करतोय, प्रेझेंट किंवा फ्युचर इंडिकेट करतोय. विल हा शब्द तर आपल्याला समजतंय फ्युचर इंडिकेट करतोय. म्हणजे कॅन येणार नाही, मे येणार नाही, विल येणार नाही. मग याचं उत्तर काय असणार आहे, माईट. का, कारण माईट हा शब्द काय करतो, पास्ट इंडिकेट करतो. आपल्याला अशाही पद्धतीने आपल्याला मॉडल ऑक्सिव्हर हा टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, पारंपरिक पद्धतीने जे तुम्ही शिकत आहात तर ते थांबवा आणि आपल्याला अशा पद्धतीने जाणं गरजेचं आहे. आणि मग ही तुम्हाला 100% परीक्षा जी आहे ते परीक्षेचा अभ्यास करत असताना 100% तुम्हाला दिशा भेटावी. तुम्हाला 100% जे आहे ते 100% कशा प्रकारे आपण परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जातात आणि कशा स्वरूपात आपण अभ्यास केला पाहिजे, यासाठी तर आपण हे काय करतोय, PYQs ॲनालिसिस आपण सुरू केलेलं आहे. चलो नेक्स्ट बघा. इफ वन हॅज टू आस्क फॉर परमिशन टू एंटर ही और शी शुड से. एखाद्या व्यक्तीला जर प्रवेश करायचा असेल, मग एखाद्या रूममध्ये असेल किंवा कुठेही जायचं असेल तर त्यावेळेस आपण परमिशन मागण्यासाठी आपण काय वापरतोय, म्हणजे कोणतं, म्हणजे कशा प्रकारे आपण परमिशन मागल. म्हणजेच ही और शी शुड से, मग त्याने कशा प्रकारे परमिशन मागायला पाहिजे. मग आपल्याला एवढं तर सगळ्यात समजतंय. आपण लहानपणापासून आपण शिकत आलो. शाळेमध्ये आपण गेल्याच्या नंतर वर्गामध्ये आपण जाण्यापूर्वी टीचरला आपण म्हणतो मे आय कम इन टीचर, मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम. आपण अशा पद्धतीने म्हणतोय. किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर पण आपण काय म्हणतोय, मे आय कम इन. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कॅन आय कम इन होईल का, शुड होईल का, वुड होईल का, काय होईल, मग मे आय कम इन. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, मे आय कम इन आपण या ठिकाणी म्हणतोय. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द हाऊस वॉज लॉक्ड, द ओनर्स डॅश डॅश गॉन आउट. मग या ठिकाणी याचा अर्थ काय होते, द हाऊस वॉज लॉक, जे घर आहे तर त्या घराला म्हणजे कुलूप लावलेलं होतं, लॉक केलेलं होतं. मग द ओनर्स डॅश डॅश गॉन आउट, मग जे घर मालक आहेत तर हे घर मालक त्या ठिकाणी डॅश डॅश गॉन आउट. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, मस्ट हॅव येईल का, शुड येईल का, ऑट टू हॅव येईल का आणि हॅव येईल का. आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, शुड जे आहे तर शुड हे मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे. याच्यानंतर आपण क्रियापदाचं काय करतोय, नेहमी पहिलं रूप वापरतोय. इथं तर गॉन हे काय आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. त्याच्यामुळं तुम्हाला लक्षात आलं असेल, यामध्ये हे 2 नंबरचं ऑप्शन तर येणार नाही. कारण पुन्हा एकदा सांगतोय, जेवढे पण मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब आहेत, मॉडल्स आहेत, कॅन, कुड, शुड, मे, माईट, मस्ट, नीड असेल, डेअर असेल, यूज टू असेल, ऑट टू असेल, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, वुड रॅदर, हॅड बेटर, या सर्वांच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. आणि ज्यावेळेस कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, माईट हॅव, मस्ट हॅव, त्याच्यानंतर नीड नॉट हॅव आणि ऑट टू हॅव जर असेल तर त्याच्यानंतर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय, हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, हॅवच्या नंतर पण आपण V3 वापरतोय, मस्टच्या नंतर पण, मस्ट हॅवच्या नंतर पण V3 वापरू शकतोय, ऑट टू हॅवच्या नंतर पण आपण V3 वापरू शकतोय. मग आता तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला या शब्दांचे अर्थ, म्हणजे मस्ट हॅव कधी वापरायचं आहे, ऑट टू हॅव कधी वापरायचं आहे आणि हॅव कधी वापरायचं आहे हे समजलं पाहिजे. आता हॅव हॅज प्लस V3 हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतोय. मग हॅव हॅज प्लस V3 हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतोय. कधी वापरतोय, तर ती क्रिया आत्ताच झालेली आहे हे सांगण्यासाठी, ती क्रिया आत्ताच झालेली आहे हे सांगण्यासाठी. पण आपण या ठिकाणी काय म्हणतोय, द हाऊस वॉज लॉक, म्हणजे दरवाजा बंद होता, दरवाजा बंद होता. मग या ठिकाणी हे वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे आणि मग पुढचं वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये होईल का, हॅव हॅज प्लस V3 मध्ये नाही. म्हणून या ठिकाणी काय असणार फ्रेंड्स, या ठिकाणी हे तर येणार नाही. मग आपल्याला इथं काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला करेक्ट व्हर्ब फॉर्म म्हणजे वाक्याचा अर्थ पण बरोबर निघला पाहिजे. मग तुम्हाला या ठिकाणी मस्ट हॅव आणि ऑट टू हॅवचं मी तुम्हाला मिनिंग सांगतो. मस्ट हॅव कधी वापरायचं आहे, एखादी क्रिया झालेली असावीच, एखादी क्रिया झालेली असावीच म्हणायचं असते तर त्यावेळेस आपण काय करतोय, मस्ट हॅव. म्हणजेच काय, आपल्याला एखाद्या क्रियेबद्दल, घडलेल्या क्रियेबद्दल आपल्याला काय असणार आहे, खात्री दर्शवायची असते तर त्यावेळेस आपण वापरते मस्ट हॅव. आणि ऑट टू हॅवचं तर मी तुम्हाला सांगितलं, ऑट टू हॅव प्लस V3 कधी वापरतोय, पास्ट ऑब्लिगेशन म्हणजेच काय, कर्तव्य. मग याच्यामध्ये काय कर्तव्य व्यक्त केलेलं आहे का, वरच्या वाक्यामधून कर्तव्य व्यक्त केलं आहे का नाही. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं वाक्य काय आहे, द हाऊस वॉज लॉक, म्हणजे घर जे आहे तर घर बंद होतं, जे मालक आहेत, घराचे जे मालक आहेत तर ते बाहेर गेलेले असावेत.
बाहेर गेलेले असावेत आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे मस्ट हॅव प्लस V3 म्हणजे ती क्रिया झालेली असावीच याबद्दल आपल्याला बोलण्यासाठी आपण वापरतोय मस्ट हॅव प्लस V3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा मग पुढचा प्रश्न. यू ऑट डॅश डॅश कॉन्टॅक्टेड द पोलीस. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ऑट जे आहे तर ऑट सोबत 100% काय येत असते ऑट टू येत असते. काय येत असते ऑट टू. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची इथे कॉन्टॅक्टेड म्हणल्याच्या नंतर कॉन्टॅक्टेड हे काय जर क्रियापदाचं तिसरं रूप झालं मग तिसरं रूप जर असेल पुढं तिसरं रूप कधी येत आहे मग त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे हॅव. मग ऑट टू हॅव प्लस V3. ऑट टू सोबत जर फक्त ऑट टू असेल तर आपण काय करतोय क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. परंतु V3 असेल तर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे ऑट टू हॅव. मग तुम्हाला सिंपल लक्षात घ्यायचं आहे जर V3 दिलेला असेल तर हे कुड असेल शुड असेल उड असेल यांच्यानंतर काय असते हॅव वापरायला असते. मग ऑट टू हॅव प्लस V3. मग या ठिकाणी लक्षात घ्या ऑट सोबत आपण हॅड वापरतो का नाही वापरत. फक्त आपण हॅव वापरणार आहेत का नाही वापरणार. हॅव टू येणार आहे का नाही येणार. मग काय येणार आहे ऑट टू हॅव. मग तुम्हाला ही पेअर लक्षात ठेवायची ऑट सोबत अगोदर टू येत आहे मग हे टू कोणासोबत येत आहे कुठल्या शब्दासोबत येत आहे यूज्ड टू येत असते आणि ऑट टू येत असते. एवढ्यावरती सुद्धा आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचतोय. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघू आपण. मग याचं उत्तर कोणतं झालं येस 2 नंबरचं ऑप्शन. ही डॅश डॅश अपोलॉजाइज फॉर हिज मिस्टेक. मग याच्यामध्ये प्रश्न विचाराय चूज अ सुटेबल मॉडल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ऑब्लिगेशन व्यक्त करणारं ऑब्लिगेशन म्हणजे काय कर्तव्य व्यक्त करणारं खालीलपैकी कोणतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मग यामध्ये लक्षात घ्या म्हणून तर मी तुम्हाला सांगत आहे आता पाठांतर करून चालत नाही. आपण काय करतो ऑब्लिगेशन म्हणलं की फक्त ऑट टू. तर मित्रांनो आपल्याला जे ऑट टू जे आहे तर ऑट टूचा अर्थ काय होते क्रिया करायला पाहिजे. मग शुडचाही अर्थ काय होतो क्रिया करायला पाहिजे. मस्टचाही अर्थ काय होतो क्रिया करायलाच पाहिजे. मग लक्षात काय घ्यायचं आहे ऑब्लिगेशन जे आहे तर ऑब्लिगेशन कोणकोणते मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब इंडिकेट करतात. ऑट टू इंडिकेट करत आहे ऑट टू असेल शुडसुद्धा ऑब्लिगेशन व्यक्त करत असते आणि मस्टसुद्धा ऑब्लिगेशन व्यक्त करत असते. मग या ठिकाणी काय हे तीनही शब्द ऑब्लिगेशन व्यक्त करतात. मग तुम्ही म्हणत असाल सर तिन्ही पण दिल्याच्या नंतर काय करायचं. असं 3 एकतर शक्यतो देत नाहीत आणि जरी दिले तर त्याच्यामध्ये जर मोरल ऑब्लिगेशन जर आपल्याला प्रश्न विचार असेल की दिलेल्या वाक्यामधून मोरल ऑब्लिगेशन कोणत्या शब्दामधून व्यक्त होतोय तर त्यावेळेस कधीही लक्षात ठेवायचं आहे ऑट टू. खरं पाहता ऑब्लिगेशन इंडिकेट करण्याचा सगळ्यात पहिला अधिकार कोणाचा आहे ऑट टूचा आहे. मग आपण काय करतोय अशाच पद्धतीने पाठ करतोय ऑट टू हे ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी वापरतोय. मग आपण ऑट टू हे ऑब्लिगेशनसाठी वापरतोय असं आपण पाठ केलं असतं की आपण समजून घेतलेलं असतं. मात्र ऑप्शनमध्ये ऑट टू दिसायला का तुम्हाला इथं ऑट टूच नाही. मग यासाठी तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे ऑट टू हे जे जसं ऑट टू हे आपण ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी वापरतोय मग सेम ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी आणखी कोणतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरलं जाऊ शकतंय तर आपल्याला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी आपण शुडसुद्धा वापरू शकतोय आणि मस्टसुद्धा वापरू शकतोय. जसं मी तुम्हाला टेन्स ॲग्रीमेंटमध्ये इफचं जे टाईप आहेत इफ स्टेटमेंट त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं जर इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या मेन क्लॉजमध्ये काय असतंय उड असतंय उड प्लस V1. मग आपण एवढंच एक स्ट्रक्चर पाठ करतोय. पण आता MPSC काय करत आहे उड प्लस V1 त्यांनाही माहीत आहे विद्यार्थ्यांनी पाठच केलं इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे उड प्लस V1. पण त्या ठिकाणी काय करते आपल्याला इफचं वाक्य देते आणि फिल इन द ब्लँक दिलेले असते आणि आपल्याला वाटतं की मग इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स आहे तर आपण काय करतो मग निश्चितच या फिल इन द ब्लँकमध्ये काय यायला पाहिजे उड यायला पाहिजे. पण आपल्याला 4ही ऑप्शन जे दिलेले असतात तर त्या 4 ऑप्शनमध्ये उड हे ऑप्शन दिलेलंच नसतं. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार मग तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असलं पाहिजे जर उड असेल तर उडला रिप्लेस आपण कुठल्या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बने करू शकतोय. मग उडच्या ऐवजी त्या ठिकाणी कुड पण वापरलं जाऊ शकतंय आणि माईट पण वापरलं जाऊ शकतंय. तर आपल्याला आता सध्याच्या लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे सखोल आपल्याला त्या ठिकाणी जे तर कॉन्सेप्टचं नॉलेज असायला पाहिजे. मग ऑट टूमधून पण आपण काय करतोय ऑब्लिगेशन व्यक्त करतोय शूडमधून पण आपण ऑब्लिगेशन व्यक्त करतोय मस्टमधून पण आपण ऑब्लिगेशन व्यक्त करतोय. ऑब्लिगेशन आपण व्यक्त करतोय किंवा त्यालाच काय म्हणतो आपण ड्युटी सुद्धा म्हणतोय आपलं काम. मग आपल्याला प्रश्न कधी कधी काय केलेला जातोय ऑट टूचं वाक्य दिलं जात आहे आणि प्रश्न असा विचारला जातो की दिलेल्या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय. मग आपण पाठ केलं असतं ऑट टू म्हणलं की ऑब्लिगेशन पण ऑप्शनमध्ये ऑब्लिगेशन हे नसतंच. मग त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं ऑब्लिगेशन म्हणजे काय कर्तव्य आणि ड्युटी म्हणजे पण काय कर्तव्य. मग हे आपल्याला या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग यामध्ये लक्षात घ्या ऑट टू आहे का शूड आहे का नाही. मग कुठला शब्द आहे मस्ट. मग निश्चितच तुम्हाला समजलं पाहिजे दिलेल्या वाक्यामधून
जे आहे तर कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब या ठिकाणी जे आहे तर ऑब्लिगेशनसाठी आपण यूज करू शकतो फिल इन द ब्लँक कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे वाक्य कंप्लीट करण्यासाठी, तर ते आहे मस्ट. हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा, मे गॉड ब्लेस यू. या ठिकाणी लक्षात घ्यायचे मे हा जो शब्द आहे तर मे या शब्दामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय. मग चॉईस आहे का, विश आहे का, पर्पज आहे का, परमिशन आहे का. मग आपण एखाद्याला समोरच्या म्हणतो मे गॉड ब्लेस यू, मग मे गॉड ब्लेस यू याच्यामधून आपण काय परमिशन देतोय का, तर नाही. त्याच्यामध्ये आपला हेतू असतोय का, उद्देश असतोय का, तर नाही. त्याच्यामध्ये आपली चॉईस असते का, त्याच्यामध्ये आपली चॉईस असते का, तर नाही. मग यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे, विश करतोय आपण. काय करतोय, विश करतोय. जसं की आपण म्हणतो ना, मे गॉड ब्लेस यू, मे यू सक्सीड, मे यू प्रॉस्पर, मे यू हॅव हॅपी अँड प्रॉस्परस लाईफ, मे यू लिव्ह लॉंग. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपण याच्यामधून काय करतो, मे हा जो शब्द आहे, मे हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तर मे हे परमिशन देण्यासाठी पण वापरतात, परमिशन घेण्यासाठी पण वापरतात. तसेच मे हे विश करण्यासाठी सुद्धा, म्हणजे टू एक्सप्रेस विशेस, म्हणजे आपल्याला प्रेझेंट विशेस जर व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा आपण मे वापरतोय. तसेच मे हे फक्त विश करण्यासाठीच नाही, ब्लेस करण्यासाठीच नाही, तर मे हे कशासाठी, कर्स म्हणजेच काय, शाप. बघा, मे हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे विश करण्यासाठी पण वापरतोय. मे हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपण ब्लेस करण्यासाठी वापरतोय. मे हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब कर्स म्हणजेच काय, एखाद्याला शाप देण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. पण ज्यावेळेस आपल्याला ब्लेस करायचं आहे, विश करायचं आहे आणि कर्स म्हणजे शाप व्यक्त करायचा आहे, त्यावेळेस मे हे वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे. मग या ठिकाणी समजा बघा, आपण इथं विश जे आहे तर या ठिकाणी आपण उत्तराचं ऑप्शन काय केलं, विश. मग एमपीएससीचा आणखी एक पॅटर्न आहे, एमपीएससी हेच वाक्य देणार पुढच्या वेळेस, परंतु त्या ठिकाणी मग आपण पाठ काय केलं, अशा प्रकारचं वाक्य आलं तर त्याचं उत्तर काय असते, विश असते. पण एमपीएससी काय करते, हेच वाक्य देते परंतु ऑप्शनमध्ये विश हे ऑप्शनच नसते. मग त्याच्यामध्ये काय जर दिलं, ब्लेस दिलं. मग तुम्हाला समजलं पाहिजे काय, मे गॉड ब्लेस यू या ठिकाणी मग या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय, तर ब्लेस आहे. मग तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग मे हे फक्त विश जे आहे तर विश करण्यासाठी किंवा ब्लेस आशीर्वाद व्यक्त करण्यासाठीच वापरतोय का, नाही, तर शाप देण्यासाठी सुद्धा वापरलं जातंय. मे ही डाय सून, तो लवकर मरावा. मे ही डाय सून या ठिकाणी हे जे आहे तर हे काय आहे, शाप आहे. काय आहे, शाप आहे. तर याला आपण म्हणतोय कर्स. ठीक आहे. मग मे हा शब्द आपण या ठिकाणी काय करतोय, कशासाठी वापरतोय, मग विश करण्यासाठी पण, ब्लेस करण्यासाठी पण आणि कर्स साठी पण वापरतोय. तसेच मे हा शब्द आपण परमिशन व्यक्त करण्यासाठी पण वापरतोय. पण दिलेल्या वाक्यामध्ये परमिशन आहे का, तर आपल्याला सहज समजतंय परमिशन नाही. चला नेक्स्ट बघा, ही इज एबल टू स्विम इन अ सी वॉटर. या ठिकाणी सिंपल कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, एबल टू जे आहे, किंवा या ठिकाणी अगोदर मी तुम्हाला सिंपल सांगतो, कॅन जे आहे तर कॅन म्हणजेच काय असते, एम इज आर प्लस एबल टू असते. एबल टू प्लस V1 असते. कॅन म्हणजेच काय, एम इज आर प्लस एबल टू. तर आपल्याला जर एबल टूचं वाक्य रिप्लेस करायचं असेल तर आपल्याला एबल टूचं वाक्य हे रिप्लेस करण्यासाठी काय वापरतो आपण, कॅन वापरतोय. मग या पेपरमध्ये आपल्याला काय केलं, एबल टूचं वाक्य दिलंय, त्याला रिप्लेस करण्यासाठी कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरतोय असा प्रश्न विचारलाय. आणि काही वेळेस काय करतात, कॅनचं वाक्य देतात आणि कॅनचं वाक्य तुम्हाला रिप्लेस करायला सांगितलं जातं. त्यावेळेस तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कॅनचं वाक्य आपण रिप्लेस करण्यासाठी काय करतोय, एम इज आर प्लस एबल टू वापरतोय. आणि एबल टूचं वाक्य रिप्लेस करण्यासाठी आपण कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरतोय. हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक कॉन्सेप्ट आहे, जर निगेटिव्ह वाक्य असेल, कांट असेल, तर त्या ठिकाणी मग आपण काय करायचं, मग त्याच्यामध्ये काय आहे, सिंपल आहे, एम इज आर प्लस काय करायचं, इथं घाबरायचं नाही, नॉट वापरायचं आहे आणि नंतर एबल टू. आणि आपल्याला हे तर सर्वांना समजतं आहे, एबल टू म्हणजे टूच्या नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. आणखी एक दुसरी पद्धत आहे, तर ती म्हणजेच कोणती आहे, एम इज आर प्लस अनेबल टू आपण असंही वापरतोय. मग ज्यावेळेस अनेबल हा शब्द जसा आहे, लक्षात घ्या, अनलेस हा शब्द जसा निगेटिव्ह आहे तसंच अनेबल हा शब्द देखील काय आहे, निगेटिव्ह आहे. मग अनेबल वापरल्याच्या नंतर एम इज आर सोबत नॉट वापरायचं नाही. अनेबल वापरल्याच्या नंतर नॉट वापरायचं नाही. इथं आपण नॉट का वापरलंय, कारण हा एबल टू शब्द आहे. मग जर कांट म्हणजेच कॅन नॉट असेल किंवा कांट असेल, हे जर निगेटिव्ह दिलं असेल तर त्याला रिप्लेस करण्यासाठी आपण काय करतो, एम इज आर नॉट प्लस एबल टू वापरतो. आणि जर आपल्याला अनेबल टू वापरायचं असेल तर काय करायचं आहे, एम इज आर अनेबल टू वापरायचं आहे. पण अनेबल टू वापरल्याच्या नंतर नो, नॉट, नेवर म्हणजे नकारार्थी शब्द वापरायचे नाहीत, कारण अनेबल हा शब्द स्वतःच निगेटिव्ह आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग या ठिकाणी बघा, मग इज एबल टूला आपल्याला रिप्लेस करण्यासाठी 100% उत्तर कोणतं बरोबर आहे, तर उत्तर आहे
कॅन हे या ठिकाणी बरोबर आहे. चला मग नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहू. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो आहे तर प्रश्न काय विचारला आहे, वन ऑट टू बी लॉयल टू वन्स प्रोफेशन. येस, या ठिकाणी हा प्रश्न विचारला आहे डिपार्टमेंटल PSI 2009च्या पेपरमध्ये. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर प्रश्न काय विचारला इथं समजून घ्या. आपल्याला काय केलेलं हे वाक्य जे दिलेलं आहे तर हे दिलेलं वाक्य जे आहे तर या वाक्याला आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे म्हणण्यापेक्षा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ह्या ऑट टू जो आहे तर ऑट टू या शब्दाला काय करायचं आहे, निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग लक्षात घ्यायचं कुठलंही हेल्पिंग व्हर्ब असेल तर त्याला जर निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर कधीही लक्षात ठेवायचं आहे आपण नॉट जे आहे तर नॉट हे कुठं वापरतो, त्या हेल्पिंग व्हर्बला चिटकून हेल्पिंग व्हर्ब सोबतच आपल्याला नॉट वापरायचं आहे. कुठं वापरायचं आहे, हेल्पिंग व्हर्बच्या सोबत. म्हणजे आपल्याला इजला काय करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे. मग इजला नकारार्थी करत असताना आपण काय करणार, लक्षात घ्या इज नॉट म्हणजेच काय होतं या ठिकाणी इज नॉट वापरायचं आहे. म्हणजेच काय, इज सोबत लगेच नॉट वापरायचं आहे. वॉच सोबत लगेच आपण काय करतोय, नॉट वापरतोय. कॅन जे मॉडल ऑक्सिव्ह व्हर्ब आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या कॅन असू द्या किंवा कुड असू द्या, ठीक आहे, किंवा शूड असेल. चला शूडला पण शूड प्लस नॉट आपण या ठिकाणी शूड नॉट आपण असं लिहितोय. म्हणजे निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय करायचं, समजा इज दिलंय त्याला निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहा म्हणल्यावर इज नॉट. वॉज दिलंय वॉज निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजेच वॉज नॉट. शूडला आपल्याला निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजेच शूड नॉट असं लिहायचं आहे. पण आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे ऑट टूला निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग ऑट टूला जर निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण या ठिकाणी निश्चितच कशा प्रकारे लिहिणार आहोत. मग आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कधीही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं असेल असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल हा जो नॉट हा जो शब्द आहे तर नॉट हा शब्द कधीही जे हेल्पिंग व्हर्ब असतात किंवा जे ऑक्झिलरी व्हर्ब आहेत त्यांच्यासोबतच येतोय. काय, नॉट हा शब्द जो आहे तर नॉट हा शब्द नेहमी काय होतो, हेल्पिंग व्हर्ब म्हणा किंवा त्या ठिकाणी जे आहे तर ऑक्झिलरी व्हर्ब आहेत मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब यांच्यासोबतच येतोय. मग इथं सगळ्यात विशेष महत्त्वाचा विषय काय आहे, मग MPSCने आपल्याला असा प्रश्न का विचारला असेल तर इथं काय आहे, ऑट सोबत नेहमी काय येतं, टू येतं. मग विद्यार्थी इथं काय होतात, कन्फ्यूज होतात. मग ऑट टूचं निगेटिव्ह ऑट टू नॉट असं होतंय का. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हेल्पिंग व्हर्ब म्हणा किंवा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब मी आत्ताच तुम्हाला सांगितलं नॉट कधी वापरायचं आहे, नॉट हे नेहमी काय करायचं आहे, मॉडल सोबत वापरा किंवा हेल्पिंग व्हर्ब सोबत आपण वापरतोय. मग आपल्याला इथं काय करायचं आहे, ऑट आणि नॉट आणि त्याच्यानंतर टू. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मग कोणतं बरोबर आहे, ऑट टू नॉट बरोबर आहे का ऑट नॉट टू बरोबर आहे. तर मग मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सिंपल सांगेल, तर आपल्याला काय करायचं, जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे त्याच्यासोबत आपल्याला नॉट वापरायचं. म्हणजे ह्या ऑट सोबत आपण नॉट वापरलं आणि पुढं टू ठेवायचं आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या याच्यातलं कोणतं बरोबर आहे, ऑट टूचं निगेटिव्ह फॉर्म कोणता बरोबर आहे, ऑट टूचं निगेटिव्ह फॉर्म ऑट टू नॉट बरोबर नाही तर काय असणार आहे, ऑट नॉट टू बरोबर आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल, तर या ठिकाणी काय असणार आहे, क्रियापद असतंय. काय असतंय, क्रियापद असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं, मग आपण काय करतो, कधीही 2+V1 वापरतो ना, मग काय करतोय 2+V1. मग ह्या 2च्या नंतर लगेच काय असायला पाहिजे, V1 असायला पाहिजे. 2च्या नंतर काय असायला पाहिजे, V1 असायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मग तशीही लिंक लावली तरी पण चालतंय. मग ऑट नॉट टू या ठिकाणी बरोबर कोणतं आहे, ऑट नॉट टू बरोबर आहे. मग सिंपल लक्षात ठेवायला जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. ऑट टूचं निगेटिव्ह फॉर्म हे ऑट नॉट टू असतंय. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे असं ऑट नॉट टू या ठिकाणी आपण काय करतोय, निगेटिव्ह फॉर्म. क्लिअर सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघा. मग या ठिकाणी मी पुन्हा सांगतोय, मग आपल्याला आपण आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने म्हटलं तर काय होतंय, ऑट टूचा उपयोग कशासाठी केला जातोय किंवा ऑट टूचं फंक्शन काय आहे, ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी. पण MPSC आपल्याला एकदम फिरून एकदम वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारते. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतोय, तर मित्रांनो यासाठी तर आपल्याला PYQचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. हे PYQचं ॲनालिसिस यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण PYQचं ॲनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला अभ्यासाला एक प्रॉपर डिरेक्शन म्हणजे प्रॉपर दिशा भेटते. आणि ज्यामुळं काय होते, आपले कमी वर्षामध्ये किंवा कमी वेळेमध्ये आपण काय करतोय, अचूक आणि एकदम जे पाहिजे आहे एक्झाम ओरिएंटेड आपला अभ्यास होतो. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे, अभ्यास तुम्ही कुठल्याही परीक्षेचं करत असू द्या, तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर आपल्याला सिलेबस समजला पाहिजे आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न समजला पाहिजे. मग हा एक्झाम पॅटर्न कशातून समजतो, PYQ ॲनालिसिस आपण ज्यावेळेस करतोय त्याच्यामधून आपल्याला काय होतो, परीक्षेचा एक्झाम पॅटर्न आपल्याला समजतोय. आणि मग या ठिकाणी आणखी गोष्ट महत्त्वाची असते, जे परीक्षा आपल्याला म्हणजे सिलेबसमध्ये किंवा एखादं पुस्तक असेल त्या पुस्तकामध्ये जे टॉपिकचे नावं दिलेले असतात ते टॉपिकचे नावं बघून तुम्ही अभ्यास करू नका. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक पुस्तकामध्ये टॉपिकची नावं असतात
परंतु त्या टॉपिकमध्ये ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्टवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात जबरदस्त एकमेव उपयुक्त ठरणारी कोणती गोष्ट आहे तर ती म्हणजेच आपलं PYQs ॲनालिसिस. काय महत्त्वाचं आहे PYQs ॲनालिसिस. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. यू डॅश कम इन या ठिकाणी विचारले विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन वुड फिल इन द ब्लँक इन द अबोव सेंटेन्स. मग यू डॅश कम इन, मग यू वेअर कम इन असते का, यू वेअर कम इन. मग मी तुम्हाला सिंपल सांगितले, काय सांगितलंय लक्षात कधीही ठेवायचं आहे. बेसिकमध्ये आपण घेतलेलं आहे एम इज आर. असे काही रूल्स असतात, अशा काही कॉन्सेप्ट असतात तर त्या तुम्हाला काय करायच्यात एकदम सहज तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जातात. वॉज वेअर आणि एम इज आरच्या नंतर लक्ष द्या, वॉज वेअर आणि एम इज आरच्या नंतर कधीही V1 वापरलं जात नाही. एम इज आर आणि वॉज वेअरच्या नंतर कधीच V1 वापरलं जात नाही, क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जात नाही. मग एम इज आर आणि वॉज वेअरच्या नंतर जर क्रियापदाचं फॉर्म वापरायचं असेल तर ते आपण काय करतो साधारणतः VING वापरतोय ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आणि कदाचित पॅसिव्ह वॉइसचं वाक्य जर असेल तर आपण त्या ठिकाणी V3 पण वापरू शकतोय. पण एम इज आर आणि वॉज वेअरच्या नंतर आपण या ठिकाणी V1 वापरत नाहीत. एम इज आर आणि वॉज वेअरच्या नंतर कधीही V1 वापरलं जात नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग यू डॅश कम इन या ठिकाणी हे वाक्य काय पॅसिव्ह व्हायचं आहे का नाही, म्हणजेच काय तुम्ही आतमध्ये येऊ शकता असं म्हणायचं आहे. मग या ठिकाणी वेअर येणार आहे का, नाही येणार. आर येईल का, नाही येणार. मग आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण मे जे आहे तर मे हे परमिशन देण्यासाठीही वापरतोय, म्हणजेच वी कॅन यूज ऑर वी यूज मे टू सीक परमिशन, टू गिव्ह परमिशन ऑर टू टेक परमिशन. आपण मे जे आहे तर मे हे काय करतो आपण परमिशन देण्यासाठीही वापरतोय आणि परमिशन घेण्यासाठी पण वापरतोय. आणि मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे यू मे कम इन आणि म्हणून याचं उत्तर काय आहे मेचे आहे तर मे हे या ठिकाणी बरोबर येत आहे. सर नेक्स्ट बघा. आय वॉज अफ्रेड दॅट आय आस्क्ड हिम अगेन ही. मला असं वाटतं की येस आपल्याला हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपण रिपीट याच्या अगोदर पण पाहिलेला आहे. तर या ठिकाणी बघा मग आय वॉज अफ्रेड दॅट आय आस्क्ड हिम अगेन. मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं तर आय वॉज अफ्रेड यामध्ये काय आहे मित्रांनो तर हे जे आहे तर हे पास्ट इंडिकेट करत आहे. मग पास्ट इंडिकेट जर करत असेल, पास्ट हे इंडिकेट करत आहे, मग पास्ट एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये पण काय असायला पाहिजे पास्ट टेन्स असायला पाहिजे. मग आपण हा प्रश्न पाहिला आहे का याच्या अगोदर पाहिलेला आहे. चला मी दाखवतो एकच मिनटं. हा रिपीट प्रश्न आहे. येस इथं बघा, इथं मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, तर या ठिकाणी हे वाक्य आहे. तर इथं बघा हाच प्रश्न काय केला आहे 2011च्या पेपरमध्ये विचारलेला आहे. मग हा प्रश्न कधी विचारला होता अगोदर 2003च्या पेपरमध्ये सुद्धा विचारलेला होता. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आय वॉज अफ्रेड दॅट इफ आय आस्क्ड हिम अगेन. मग मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिली गोष्ट टेन्स ॲग्रीमेंटचा नियम काय सांगितला होता तर कधी लक्षात ठेवायचं आहे पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्ससोबत होतं, प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट हे प्रेझेंटसोबत किंवा फ्युचरसोबत होतं. पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे प्रेझेंट किंवा फ्युचरसोबत होत नाही. म्हणजे काय ॲग्रीमेंट म्हणजेच काय या ठिकाणी ज्यावेळेस असे 2 वाक्य किंवा 3 वाक्य दिले जातात, एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये पण साधारणतः काय असतो पास्ट टेन्स असतो. दुसरी गोष्ट आपण पाहिली होती याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे तर कोणतं मॉडल कोणता टेन्स इंडिकेट करतं हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. कॅन असेल, शुड असेल, मे असेल, मस्ट असेल हे चारही मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब काय करतात प्रेझेंट किंवा फ्युचर इंडिकेट करतात. आणि कुड असेल, माईट असेल, वुड असेल, हॅड टू असेल हे काय करतात पास्ट इंडिकेट करतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं मग हे जर वाक्य पास्ट टेन्समध्ये असेल तर पुढचं पण वाक्य काय असायला पाहिजे पास्ट टेन्समध्ये असायला पाहिजे. मग या ठिकाणी मग या प्रश्नाचं उत्तर तर आता मी सांगितलं आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. इथं काय येणार आहे डिअर फ्रेंड्स तर ते म्हणजेच काय माईट येतं याच्यामध्ये. ठीक आहे, सेम. मग तसंच आत्ताचा जो प्रश्न आहे जो प्रश्न आपल्या 2003च्या पेपरमध्ये विचारलेला आहे तर त्याचं पण लक्षात घ्यायचं आहे. मग ही डॅश रिफ्यूज इथं असं रिफ्यूज होतो. मग यामध्ये कुठला आहे इथं पण पास्ट टेन्स आहे आणि पुढं पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. मग कॅन हे काय करते प्रेझेंट दाखवत आहे, मे सुद्धा प्रेझेंट दाखवत आहे, विल हे फ्युचर दाखवत आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे माईट जे आहे तर माईट हे बरोबर आहे. मग हाच प्रश्न आपल्याला बघा हा 2003च्या डिपार्टमेंटल PSIला विचारला होता. हाच सेम प्रश्न आपल्याला काय विचाराय पुढं 2011च्या पेपरमध्ये विचारायला सुद्धा. मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे MPSCने डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये 1998 पासून ते 2022 पर्यंत जेवढ्या बी परीक्षा झालेल्या आहेत तर या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हा जो टॉपिक आहे तर या मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब टॉपिकवरती अशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत. तर मग आपण या सर्वच प्रश्नांचं आपण एकदम सविस्तर विश्लेषण घेतलेलं आहे. तर आपल्याला निश्चितच हे जे आपण व्हिडिओ ॲनालिसिस सिरीज सुरू केलेली आहे तर या सर्व सिरीजचा आपल्याला 100% मित्रांनो सर्वांना निश्चितच फायदा होत असेल. याच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच जो अभ्यास आहे तर अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे तर तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळेल. तर मग आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये
आपण अशाच पद्धतीने जो नेक्स्ट टॉपिक आहे तर तो नेक्स्ट टॉपिक घेऊ आणि त्याही टॉपिकवरती 1998 पासून ते 2022 पर्यंत जेवढ्या बी परीक्षा झाल्या असतील त्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपात प्रश्न विचारले आहेत तर ते सगळे प्रश्नांचं आपण सेम अशाच प्रकारे जे आहे तर विश्लेषण घेऊ. थांबू, मग भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.